केला आपली जी महत्त्वाची पत्रकार परिषद आहे, या दिवशी काही महत्त्वाची घोषणा किंवा आंदोलनाची दिशा ठरवणार आहात का? मी 30 तारखेला सांगणार. पण खूप महत्त्वाचे खुलासे मी त्या पत्रकार परिषदेत करणार आहे. मी समाजालाही आव्हान करतो, की आता जागा व्हायची वेळ आली. बरं झालं त्या छगन भुजबळांनी त्याच्या तोंडाने सांगितलं, की मी मराठ्याचं वाटोळं करायला लागलोय म्हणून कोर्टात जाऊन. म्हणजे मराठा आजपासून पुन्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जागा होईल आता, की आपलं हक्काचं, आमचं हक्काचं आरक्षण आहे ओबीसीतलं कुणबीचं. ते आमच्या हक्काचं असून सुद्धा ह्यो अतिक्रमण करायला लागलाय, दाबदडपा करायला लागलाय, दबाव आणायला लागलाय, फडणवीसची साथ घेतोय की काय हे थोड्या दिवसात लक्षात येईल. दबाव घेऊन आपलं मराठ्यांचं वाटोळं करतो काय. पण त्याला एक दिवशी मी पुन्हा सांगतो, की तुला एक दिवस कळेल मराठा ह्यो सरकारपेक्षा मोठा आहे. आणि जर का मराठ्यांचा आता तू वाटोळं करायचा प्रयत्न केला, की मग मात्र मराठे दंडुके हातात घेणार आहेत. मग नाविलाजाने आम्हाला उतरू नको. आम्ही 2 वर्ष झालं शांततेत. आम्हाला त्या विषयात उतरू नको तू. त्यामुळे मी प्रेस 30 तारखेला एप्रिलला घेणार आहे. मी परवाच सांगितलेलं आहे, की मी 30 तारखेला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या विषयात समाजाशी माध्यमाच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे. आणि बरेचसे विषय त्याच्यात सांगणार आहे. कारण 30 तारखेला सरकारचे 3 महिने पूर्ण होते. 30 तारखेला. कारण त्यांनी 3 महिन्याचा वेळ मागितला होता. त्यांनी 8 मागण्यापैकी त्यांनी 4 मागण्या तात्काळ करू म्हणली होती. आणि राहिलेल्या 4 मागण्या 3 महिन्यात पूर्ण करू म्हणले होते. आता 30 जानेवारीला त्यांनी ते उपोषण सोडलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांचा प्रतिनिधी येऊन त्यांनी ते उपोषण सोडलं होतं. त्या 4 मागण्या तात्काळ आणि नंतरच्या 4 साठी 3 महिने म्हणजे ते तात्काळ राहिले. आणि आता हे वरच्याला सुद्धा 3 महिने पूर्ण झाले. कारण त्याच्यात गॅजेटियर लागू करू म्हणलेले आहेत. सगळ्या केसेस वापस घेऊ, सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा सगळा विषय त्याच्यात घेतलेला आहे. फक्त मराठ्यांनाच आव्हान आहे माझं, तुम्ही एकजूट राहा. ते असले भुजबळासारखे किती येऊ द्या, असले किती का आडवे बांधतो आपण, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त आपण एकजूट पाहिजे. नसता लेकरा बाळाचं वाटोळं होईल मराठ्यांना. 30 तारखेला मी हे सगळं सविस्तर मराठा समाजासमोर मांडणार आहे. आणि पुढची मी काय दिशा आहे ती जाहीर करणार आहे. फक्त मराठ्यांना हात जोडून आव्हान, या असल्या वळवळ करणाऱ्या अवलादी जर बंद पाडायच्या असल्या, आपल्याला एकजूट राहावं लागणार आहे. नसता तुमच्या डोळ्यात देखता तुमच्या लेकराचं वाटोळं करायला हे शत्रू टपलेले छगन भुजबळासारखे. यांना वळवळ करून द्यायची नाही. जागे राहा, आजपासूनच जागे राहा. आणि सरकारनेही असं सांगितलं होतं की 58 लाख नोंदीतून सुमारे 2 कोटी मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप झाली. मात्र हा दावा आमदार छगन भुजबळ यांनी खोडून काढलेला आहे. ते म्हणतात की 8 लाख लोकांना प्रमाणपत्र वाटप झालेली आहे. मी आता सांगितलं ना तुम्हाला, की सरकारच्या विरोधात कसं वातावरण करायचं विरोधात, हे तो काम करतो सध्या. कारण सरकारनं त्याला ओळखलं. तो किती मुक्या माझाचा आहे, कसा जाती जातीत तेढ निर्माण करतो, कशा जाती जातीत फूट पाडतो. ओबीसी एक प्रवर्ग आहे, त्याला जातीचं रूप दिलंय. ओबीसी आमचा समाज, ओबीसी आमची जात, असं बोलून बोलून ना ते त्याचा राजकीय फायदा उचलतोय. मराठ्यांना चांगला माहिती आहे मराठ्यांना काय किती नोंदी निघाल्या, किती जणांना मिळाल्या, मराठ्यांना माहिती आहे ना. याला फक्त गरळ ओकायची. सरकारच्या विरोधात प्रचंड मोठं वातावरण याला दूषित करायचं, ही याची प्लॅनिंग आहे. ती सरकारनं ओळखली. मराठ्यांनी तर पिढ्यानं पारवळ केलेली. तो तर मराठ्याचा नंबर 1चा शत्रू आहे. गोरगरिबांचा वाटोळं करायला सगळ्यात महत्त्वाचा माणूस असेल तर तो छगन भुजबळ. आणि आता सरकारचा दिदारा करायला तो निघालेला. त्यामुळे त्याला महत्त्वच द्यायचं नाही. तुम्ही विचारलं म्हणून सांगावं लागलं. नसं त्याला मी आता महत्त्व द्यायचं बंद केलं, की ज्याला गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य आणि भविष्य कळत नाही, तो वाटोळच करायचं कळतं. आणि त्यांनी विशेष म्हणजे त्यांनी ओबीसीचं सुद्धा लय वाटोळं केलं. ओबीसीचं गोरगरिबांचे कोण आहे, कोण ओबीसीच्या गोरगरिबाचे अधिकारी झाले यांनी होऊ दिले? कोणच्या होऊ दिले? कोणत्या तेल्याचं आहे का, कोणत्या नाव्याचं आहे किंवा कोणाच्या एखाद्या कोळीचं आहे का, कोणाच्या राजपुताचं आहे का, कुठला कोणत्या बाकीच्या छोट्याच्या जातीत ना 200-300 मी तुम्हाला असं पाडावं. आता कायकाडी समाज आहे, कोळी समाज आहे, तिकडचा आपल्या मुंबई पट्ट्यातला, कोकण पट्ट्यातला, इकडचा आदिवासी समाज आहे सगळा. कोण गरीब होऊ दिले यांनी? किती जाती सांगू तुम्हाला? लोहार होऊ दिला का, सुतार होऊ दिला का, कोणत्या जातीचे अधिकारी यांनी प्रशासनात होऊ दिले? यांनीच वर पडलं सगळं. आणि फक्त ओबीसी ओबीसी बोंबलतो ते. त्यामुळे त्याला महत्व द्यायचं. आता ओबीसी नाही कमी केलंय आणि मी त्याला गिनीतच नाही.